म्हणजे रिस्पॉन्स पर्यटकांचा खूप चांगला आहे. पर्यटक कांदळवनाची सफारी करतायत, कयाकिंग आहे, बोटिंग आहे, याचा आनंद घेत आहेत. नववर्षाच्या म्हणजे खूप चांगली सुरुवात होत आहे. तसं आपल्याकडे 11 प्रजाती आहेत मँग्रोव्हच्या. त्यामध्ये म्हणजे राष्ट्रीय कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केलेलं एक वृक्ष आहे, ते म्हणजे सोनेरेशिया अल्बा आहे. दुसरी प्रजात आहे रायझोफोरा मिक्रोनाटा आहे, रायझोफोरा ॲपिक्युलाटा आहे. अशा 11 प्रजाती आपल्याकडे आहेत. कोणकोणती पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात? आपल्याकडे पानकावळा आहे, परत धनेश आहे, स्वर्गीय नर्तक आहे, खंड्या आहे, परत ब्राह्मणी काईट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पक्षी बघायला मिळतात. आपलं नाव? माझं नाव सान्वी निलेश गजने. मी सातारावरून आलेलो आहे आणि नाचणे या गावात आम्ही आज आलेलो आहे कांदळवनची सफारी करायला. तर इथे पूर्ण निसर्ग रम्य तुम्ही दृश्य बघू शकता. त्यात वाढत्या प्रदूषणात आम्ही निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला भेटतात आणि इथे येऊन खूप असा आनंद, असं घरच्यासारखं वाटत आहे. आणि ते म्हणतात ना की कोकणमध्ये आल्यानंतर तुम्हाला जाऊ वाटत नाही, तो फील आम्हाला सध्या येत आहे कांदळवनमध्ये. आपलं नाव? माझं नाव जुनेद मुल्ला. नमस्कार, माझं नाव महेश बहादरे. मी बुलढाण्यावरून आलेलो आहे आणि मी 2 दिवसापासून इथं फिरायला आलेलो आहे. आज कांदळवन बघायला आलेलो आहे. काल माझे मित्र आणि आम्ही सर्व गणपतीपुळे, आरेवारे बीच वगैरे सर्व बघितलेलं आहे. भगवती मंदिर वगैरे आम्ही फिरून आलेलो. कांदळवनामध्ये काय काय पाहायला मिळाले? कांदळवनामध्ये भरपूर बगळे, वेगवेगळे पक्षी आणि हे कांदळवन स्पेशली आम्ही बघायला आलेलो आहे. आणि इथं मित्रांसोबत आम्ही फिरायला आलेलो 2 दिवसांसाठी. तरी